नमस्कार मित्रांनो, आज पाहूया आज जानेवारी महिन्याचा शेवटचा दिवस. तर कंदांची स्थिती पाहणार आहोत आपण. काही कंद आपण दाखवणार आहोत हळदीमध्ये. साधारणतः हळद आता ही 10 ते 20% बसायला सुरुवात झालेली आहे. तर एकच विनंती आहे, आज जास्तीत जास्त व्हिडिओ आपला लाईक झाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करणं हे गरजेचं आहे. व्हिडिओ लाईक झाला तर मला व्हिडिओ बनवण्यासाठी फार प्रोत्साहन मिळेल हे मला सांगायचं आहे. हळदीची स्थिती पाहता बाजारभाव 13 ते 17, 18 पर्यंत आहेत. अजून हळदीला मार्केटला नवीन हळद यायला साधारणतः महिनाभराचा कालावधी आहे, हे मला सांगायचं आहे. आणि हळदीला आता शेवटचा टप्पा म्हणून पोटॅशियम शोनाईट शेतकरी सोडत आहे. शेवटचं पाणी कायला 2 पाणी द्यावं लागतील, तर कुठे शेवटचं पाणी द्यायला सुरुवात झाली आहे. तर बघू शकता हळदीची स्थिती सध्या आता बसण्याच्या अवस्थेत आहे. आणि आपण इथे बघणार आहोत कंद वगैरे कसे वाढलेले आहेत. तर कंदांची स्थिती पाहताना आपल्याला एक नवीन ठिकाणी कंदांची स्थिती पाहणार आहोत. तर बघू शकता इथे कंदांची स्थिती काय ते आपण पाहणार आहोत. कंद किती प्रमाणात वाढलेले आहेत हे पाहणार आहोत. बघू शकता कंदांची स्थिती अशा प्रकारे झालेली आहे. कंद मोठे झालेले आहेत. कंद वाढीसाठी अशा प्रकारे हे आहे. आणि कंदांची अवस्था एकदम सुस्थितीत आहे. आता कुणाचे 8 महिने, कुणाचे 9 महिने, 10 महिने अशी हळदीची स्थिती आहे. तर कंद अशा प्रमाणे आपल्याला वाढताना दिसत आहे. फक्त आता एकच काळजी घ्यावी लागेल की असे कुठं जर कंद ओपन दिसत असतील तर आपल्याला त्याला माती ॲड करणं गरजेचं आहे. माती ॲड केले तर जे अंकुर आहेत ते फुटणार नाहीत, संपर्कात येणार नाहीत. जमीन आता उलायला लागत आहे, तर आपल्याला दाणपाणी शक्य झाल्यास तर देऊ शकता. किंवा दाणपाणी देणं नसेल तर आपल्याकडं स्प्रिंग ड्रीप कुठलीही परिस्थिती असेल तर त्याचा अवलंब करणे गरजेचं आहे. तर सध्या तर हळदीची स्थिती खूप चांगल्या प्रमाणात आहे, हे आपल्याला सांगायचं. पोटॅशियम शोनाईटचा आता शेवटचा टप्पा चालू आहे आणि हे देणं गरजेचं आहे. याच्यामुळे आपल्याला कंदवाढीसाठी, हळद बसण्यासाठी मदत होते. तर बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16च्या आसपास आपल्याला इथे शेंगा दिसत आहे. तर साधारणतः अशा शेंगा जरी असेल तर 22 ते 25च्या आसपास आपल्याला ॲव्हरेज 100% मिळू शकते. तर मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण जर जुने असेल तर व्हिडिओला आपण नक्कीच लाईक करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवण्यासाठी फार प्रोत्साहन मिळेल. मला माहिती आहे शेतकरी हा मोठ्या मनाचा असतो, नक्कीच लाईक करेल. आणि शेअर करायचं असलं तर शेअर या ऑप्शनवर जाऊन दुसऱ्या ग्रुपवर तुम्ही टाकू शकता. तुमच्या स्टेटसला सुद्धा ठेवू शकता. बघू शकता इथे असे फण्या बाहेर येत आहेत. तर हे फण्या बाहेर न येण्यासाठी आपल्याला अशी माती ॲड करणं गरजेचं आहे. हे जर ॲड झालं, पुन्हा पाणी दिलं तर पुन्हा माती खाली येऊ शकते. त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे याच्यावर माती द्यावं लागतं. माती दिली की अजून ते ग्रोथ होण्यासाठी आपल्याला हे मिळेल. तर कंद हे एक वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत. काही फण्या इकून तर काही फण्या तिकून अशा पद्धतीने असे मोठमोठाले कंद आपल्याला पाहायला मिळत आहे. बघू शकता कंदाची वाढीची स्थिती खूप चांगली आहे. आता हे याला दिवसाच्या हप्त्यामध्ये आपल्याला पाणी द्यायचं आहे. पाणी देण्यामुळं आजूबाजूचे पूर्ण त्याला पोषण मिळेल आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहील, हे मला याच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण चांगला होईल. साधारणतः 9, 10, 11 महिने असे या
हळदीमध्ये आपल्याला झालेले पाहत आहे. साईडनं आपण तूर लावली होती ते कापण्याच्या स्थितीमध्ये आहे आणि तुरीला पण सध्या चांगला भाव आहे. तर आपण हळद काढते वेळेस कुशल किंवा अनुभवीच लेबर घ्यायचे, कारण की जमिनीमध्ये परत हळद राहिली तर पुढच्या वर्षी आपल्याला हळद ते मोठ्या प्रमाणात दिसताना आढळून येते. तर एक चांगल्या प्रकारे हळदीची स्थिती आहे. कंद पण चांगले आहेत. आपण कुठं कुठं पाणी दिलं होतं तिथं कंद उघडे पडलेले आहेत, ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. पाण्यामुळे काही कंद उघडे पडलेले आहेत, तिथे कंदांची स्थिती आपण पाहू शकतो. साधारणतः हे इथे पूर्ण हळद पाईपलाईन केल्यामुळे उघडी पडली, तर हे असे कंद झाले. पण याला पण आता नवीन फुटवे पडत आहे. हे एकदम मोठा कंद होता, बाकी छोटे मोठे कंद आपल्याला पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो, बाजारभावाच्या हिशोबानं हळद ही यावर्षी पुरते याच्यातले जवळपास 40% हे बेण्यासाठी सुद्धा जाऊ शकते. त्याच्यामुळं हे एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो हळदीचा, आणि या टप्प्यामध्ये आपल्याला देखभाल घेणं गरजेचं आहे. आणि हळद पूर्णतः कशी बसते ते हे मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ बसणार आहे. शेजारच्या गावामध्ये हळद ही लवकर लावली होती, ती लवकरात लवकर बसली, आणि ते पूर्ण बसलेली हळद कशी असते ते मी तुला हे सांगणार आहे. तर हळद बसल्यानंतर पूर्ण पालापाचोळा होतो. ते पालापाचोळा काढला तर लय चांगलं, नाही काढला तर त्याचं खत होते, आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढील वर्षी चांगलं जैविक किंवा खत मिळण्याचं आपल्याला एक हे मिळते. बघू शकता कंदांची स्थिती अशा प्रकारे झालेली आहे. कंद खूप मोठे वाढलेले आहेत, बघू शकता. कंदांची स्थिती अशा प्रकारे आपल्याला झालेली आहे. तर हे असे काही काही कंद असे वर आलेले आहेत, तर आपण याला माती ॲड करणं गरजेचं आहे. आपण वर शेतात चक्कर न मारता त्याची समस्या काय आहे तर ते जाणून घेणार आहोत. हे असे आहे, याला ही माती ॲड करणं फार गरजेचं आहे. इथे हवेच्या संपर्कात जर आले तर ते वाढणार नाहीत. अजून हळद काढण्यासाठी थोडा वेळ बाकी आहे, हे मला याच्यातून सांगायचं आहे. आपण किती करा ते कंद उघडे होताच, कारण की ते वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत. वाढीच्या अवस्थेमध्ये असल्यावर हे अशा गोष्टी घडत असतात. तर अशा गोष्टी घडू नाही तर याच्यासाठी आपल्याला एखाद्या लेबरच्या सहाय्याने किंवा आपण स्वतः या बाबीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी अनेक व्हिडिओ आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणतात, त्या बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता वेगवेगळे व्हिडिओ. येणारा व्हिडिओ हा हळद कशी बसते याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. आपण असे ट्रॅप लावले होते जेणेकरून याला कुठला रोग किंवा कुठले किडीचा प्रादुर्भाव होतो हे पाहण्यासाठी असे ट्रॅप बसवले होते. ते ट्रॅपचा आपल्याला याचा उपयोग झाला फवारणीसाठी, आणि हळद ही सुस्थितीमध्ये आहे हे मला सांगायचं आहे. एक तुम्हाला आता थोडासा व्हिडिओ मोठा होईल, पण एक कंद दाखवण्याचा प्रयत्न करेल. आपल्याकडं काही आता टोकदार काही सापडत नाही. खोरं वगैरे जर सापडलं तर मी नक्कीच तुम्हाला कशा पद्धतीनं हळद ग्रोथ करत आहे हे मी तुम्हाला दाखवेल. हे बघू शकता. हे जे आहे ना, तर याला हे करण्यासाठी असं हे करणं, माती ॲड करणं फार गरजेचं आहे. माती ॲड केली की ते अजून कंद वाढतात, हे लक्षात येते. तर टोकदार काही सापडलं तर नक्कीच तुम्हाला हा कंदांची स्थिती मी सांगणार आहे. हे बघू शकता इथे मॉइश्चर कमी आहे, खोदण्यासाठी आपल्याला काही नाही आहे. कंद तर सध्या ठीक आहे. मी नरम ठिकाणी तुम्हाला दाखवेल की कंद ही कशा प्रकारे. इथं बघू शकता आपण, इथं थोडंसं खतण्यासाठी आहे. कंदांची स्थिती कशी काय आहे
हे कंद उघडे पडले होते बघा. तर कंदान हे ज्या उघडं पडल्यामुळे याला ग्रीनरी आली नाही, पिवळेपणा आले नाही. तर याला आपण असं झाकून घेतलं तर अजूनच सोयीस्कर पडेल. बघू शकता अशा प्रकारे याला माती वेळ करणं गरजेचं आहे. ह्याच्यावर स्प्रिंकलरचं पाणी जरी आलं तर अजून माती हे होऊ शकते. हे न होण्यासाठी आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर हे व्हिडिओ थोडा मोठा जरी असला तर आपण लाईक करू शकता, सबस्क्राईब शेअर करू शकता. साधारणतः हा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे. आणि इथे बघू शकता ही हळद बसण्यासाठी सुरुवात झाली आहे. बघू शकता ही पिवळी हळद आहे. एकदम कंदांची स्थिती आता प्रोग्रेसिव्ह आहे. इथे स्पर्धा झालेली आहे. थोडी स्पर्धा झाल्यामुळे ते कंद वाढीसाठी प्रॉब्लेम झाला. थोडा जवळ बेणं लावलेलं आहे. तर साधारणतः 4 इंचावर हा बेणं लावणं गरजेचं असताना आपण थोडे जवळ लावली, हे मला ह्याच्यातून सांगायचं आहे. बघू शकता हे असे हळकुंड हे मोठे होते, मोडल्या गेलं माझ्या उकरता. तर याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि हळद कशी बसते ते मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हळद कशी बसते ते हे पूर्ण उदाहरण मी बघू शकता. ही आता ही 100% हळद बसण्याच्या स्थितीत आहे. पूर्ण असं हे वाण वळलेलं आहे आणि याचं जे पूर्ण जे याच्यातलं हिरवेगारपणा आहे तो याच्या कंदामध्ये उतरण्यास भाग पडलेला आहे. हे बघू शकता. हे पूर्ण हळद बसलेली आहे. याच्यामध्ये हिरवेपणा पण आलेला आहे. छोटासा एक नाजूक कंदा आहे. हे बघू शकता. ही पूर्ण हळद बसलेली आहे. बघू शकता. हे तरी पण याच्यामध्ये थोडंसं गर राहायला हे येणाऱ्या 15 दिवसामध्ये बसेल. अशीच हळदीची स्थिती झाल्यावरच हळद काढणं गरजेचं आहे. अगोदर जर काढलं तर आपलं त्याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण कमी प्रमाणात येऊ शकतो आणि ते भाव कमी मिळू शकतो. साधारणतः प्लॉटची स्थिती अशा प्रकारे आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.